म्हटलं कोणीच नाही घरी, आता येईल मी दे आणि येईल मी जा विचारतो. असं कसं त्याचं सांगणं नसते तर पाहतो. थांबली 70,000 पगार आहे, येईल 70,000 पगार आहे. आणि आईले फक्त 20,000 देते म्हणते. मला आत्ता आईने सांगितलं, नाही तर मी भरमातच होती आईले देते म्हणून लय पैसे घर खर्च करायले. पण एवढा मोठा पगार जाते कुठं आता येईल विचारा लागूनच. लक्ष नाही देत तर जास्त जास्त करते. मी आपल्या नवऱ्याचाच भाग घेतो आहे ना. आपण काही विचारत नाही ना जात. आपल्याला वाटतं का घरचे वाईटच आहे, त्याचं काय चुकलं म्हणा. त्याला पाहिजे नाही का तेवढे पैसे, तेही देते 20,000 हे देते. पण ते त्याच्या बायकोला तरी देते ना. यायचे पैसे कुठे जाते नेमकी? आज मी त्याला विचारतोच. भांडण झालंच चालन, राग केला तर चालन मायावाला, तरी मी आज त्याला विचारतो. असं कसं असते? कुठं कुठं जाते तेवढे मोठे पैसे? काय करते तर काढतो, यायची काढतो. कसं असते तर माझ्या हाती फक्त 1,000 रुपये देऊन देते. आईले देतो. नेमकं पैशाचं काय करते? हे कोणते व्यवहार करू राहिले? यायला विचारणं आपल्याला गरजेचं आहे ना. 1,000 रुपये देतात म्हणले पण ते राय उगी. असं अशी झाली गोष्ट. 1,000 काय मायाला होते, लेकराली देत नाही. लेकराली कपडे नाही राहत तर कपडे घेऊन नाही देत. माझी सासूच देते, हे तर काहीच पैसे देत नाही. यायचे पैसे जाते तर कुठं जाते? आणि काही बोलतही नाही, गुमसुमही राहते. काय यायचं प्रकरण आहे तर मलाही पाहा लागन. जराशी मला यायच्यावर लक्ष ठेवा लागन. आता ताव काढतो मी सासूवर. आता भले माझ्या नवऱ्याजवळचा वाटतेच ना आपल्याला, आपण ताव दुसऱ्यावरच काढतो ना. पण यायचंही काही ना काही चुकते. मला काहीतरी गडबड वाटून राहिली. याच्या वागण्यातही मला फरक दिसून राहिला. काय झालं तर काही समजून नाही राहिली. काय करून ठेवलं तर सांगतही नाही, बोलतही नाही. एवढ्यात तर माझ्यासोबत बोलणंच सोडून दिलं त्यानं. काहीच नाही, लेकराई विषयी नाही. काय गुंतारात आहे काय माहीत, काय विषय आहे त्याच्या डोक्यात. नाही आता जरासं मला लक्षात ठेवा लागेल याच्यावर. वाटते हाय बाई आपला नवरा बरोबर, हाय बाई नवरा. मी दुर्लक्ष करून राहिली, लय विश्वास ठेवून राहिली याच्यावरही. पण हे मला बरोबर काही सांगून नाही राहिले ना काय आहे तर. त्याचा ताव मी घरच्यावर खातो. माय चुकून राहिलं. पण असं आहे दाखवता नाही. काय करतं कोण आपला भाग घेते काय? कधीतरी निहाले स्कूलमध्ये नेऊन दे. आता निहाले स्कूलमध्ये नेऊन नाही देत. कधी श्रीले काकीत नाही घेत, कधी श्रीसोबत बोलत नाही. माझ्यासोबत तर प्रेमानं बोलणं सोडून दिलं त्यानं. काय झालं काय तर निस्तकाने गुंताऱ्यातच असते. खायचा गुंतारा लागलं ते यायली. लक्षात ठेवतात. आज विचारतोस. आज तुम्ही त्याची खळाईखट्टी काढलीशिवाय राहतच नाही. वागण्यात लय बदल आहे. आता मला आजपासून लक्ष ठेवा लागल. आणि विचारतोस कसा कसा काय काय करते तर. लिहाले चाल मी बसून राहतो. आता बोलत आहे घरचे कोणी नाही. आता मला टाइम भेटला त्याची कळाले. नाही तर घरात लोक असले म्हणजे बोलता नाही येत. करवले काले त्या बहिणी मला ब्लॅकमेल करणं लावलं. कायच्यात काहीच नव्हतं, काही नाही. आली आपत महागावर. माहीत झालं ना, खाऊनच काढते मला हे. घेणं तर दूर, बस खाऊनच काढते. हो नीता, नीता एक ग्लास पाणी दे बरं. कुणी येऊन राहिलं का नीता? तिकडून तोंड करून बसली. दिसली का नीता? आता दिसली का तुम्हाला नीता? पाणी द्यासाठी फक्त नीता दिसते आहे ना. तसं मी आहे की नाही आहे, लेकरं आहे की नाही आहे, तुम्हाला त्याच्याकडे लक्षच नाही आहे तुमचं. आणि आता फक्त पाणी गिनी कामाच्या वेळेस फक्त मी दिसतो तुम्हाला. तशी बायको नाही आहे तुम्हाला. आता काय लावली? आता कायची कटकट होय? आता काय झालं तुले? हो मी काही बोलली का तुम्हाला कटकटच दिसते? एवढ्या दिवसाची महिना 2 महिने झाले मी पाहून राहिली. तुम्हाला बोलून नाही राहिली. ते बरं आहे. ते मस्त वाटते तुम्हाला. एक शब्दानं बोलत नाही तर काऊन नाही बोलत हे नाही विचारून राहिले. तुम्ही काऊन बोलत नाही मला हे सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर द्या. गुमसुम काऊन राहता ते सांगा मला पहिले. हिची बिन हिले समजलं का मी गुमसुम राहतो म्हणून? अरे बा आता तर काही खरं नाही मायवालं. सांगूले का इले? काऊन गुपचूप राहिले? आता काऊन नाही बोलून राहिले? आता काय विचार करू राहिले? सांग ना काऊन गुमसुम राहता तर. नाही का चांगली बायको आहे ना मी. मला काही सांगायला लागत का तुम्हाला? सांगा काय झालं, सांगा काय झालं. काही नाही झालं. ऑफिसचं टेन्शन आहे का? सांगा मला काही ऑफिसचं टेन्शन असेल तर. आणि तुम्ही लेकराईसोबत काही बोलत नाही, माझ्यासोबत काही बोलत नाही. लेकरावर दुर्लक्ष आहे. कधी शाळेत नेऊन नाही देत निघाले काही नाही. आपल्या श्रीले कधी जवळ घेत नाही. माझ्यासोबत तर तुम्ही तर बोलूनच नाही राहिले. सकाळ झाली का उठले का चालले बोलत नाही चालणं नाही. असं हे कोणतं वागणं आहे तुमचं? आणि मी विचारलं तुम्ही म्हणता काहीच नाही झालं. तरी झालं मला वैकू येते तुमच्या चेहऱ्यावरून. तुम्ही किती लपवा काहीतरी झालंच. सांगून नाही राहिले मला. काहीतरी तुम्ही गोष्ट लपून राहिले. काय सांगू? सांगितलं तर तू तर बस मला सोडून जाशील. 2 लेकरं आहे ना. नव अभिजी बोल ना. काही अधिक माझ्या डोळ्यात डोळे टाकून तुम्ही बोलून नाही राहिले. काहीतरी तुम्ही लपून राहिले. नाही तर तुम्ही माझ्यासोबत खरं जर बोलले तर तुम्ही डोळ्यात टाकून बोलताना. आता तुम्ही नुसती माझ्याकडून नजरच फिरून घेताना. काय झालं? बोलली का नुसती कावर करता, लेकरावर कावर करता, मायावर कावर करता. घरी आले का कधी बोलत नाही, धड बोलत नाही. आपल्याच गुंतारात राहते. सांग ना. सुटणारा प्रॉब्लेम असेल तर मी सोडू लागेल तुम्हाला. असं टेन्शन घेतल्या नव्हते का अभिजी? सांगा ना. प्रॉब्लेम गिब्लेम काही नाही. मी बी कधी टेन्शन मध्ये दिसतो तुले? काही टेन्शन नाही आम्हाला. किती काही खोटे बोला, तुमचा काही ना काही प्रॉब्लेम झाला आहे.
मला तुमचे लक्षण ओळखू येऊन राहिले. आता विचारतो, माया डोक्यात जर गेली ना तर मग तुम्ही पाहून घ्या. काय काय ऐकतं तू? लय मोठा आहे घोटाळा झाला. काय सांगू तुले? विश्वासही नाही ठेवून दुसऱ्यानं विश्वास दुसऱ्याच्या याच्यावर ते करून विश्वास ठेवून काय करू लेकाले? द्या मग, तुम्हाला कोणतं टेन्शन नाही ना. मी एक गोष्ट विचारतो आता तुम्हाला 70,000 पगार आहे आणि श्यामजीले 70,000 रुपये पगार आहे. ते आईले 20,000 देते आणि तुम्ही आईले 20,000 देता. पण बाकीचे पैसे कुठे? मला तुम्ही 1,000 रुपये फेकून मारता. लेकराले म्हटलं काही देत नाही. लेकराले कपडे नाही राहत तर मी तुमच्या आईच्या मागं लागतो आणि त्याईले मी बेकार म्हणतो. तसं पाहिलं तर मी खरंच तुम्हाला बेकार म्हणाले पाहिजे. पण मी नवरा म्हणून तुम्हाला काही म्हणत नाही. नवरा झाकतो. पण तुम्ही एवढ्या मोठ्या पैशाचं काय करता मला आता पहिले सांगा तुम्ही. नाही तर मग म्हणाल का काय झालं म्हणून. व्यापणी आहे काय? एकच धंदा आहे काय? दुसरं काही आहे नाही काय? तुम्हाला तेच विचारू राहिलं, कोणता व्याप आहे बा? ते सांगा म्हणून राहिली. आणि तुम्ही काही सांगतही नाही, बोलतही नाही. माहित नाही असायला पाहिजे का तुमची बायको नाही का मी? जसं म्हटलं किती श्याम भाऊजी किती सांगते म्हटलं. इले आपल्या कोमलले तिले कोणतं दुःख नाही आहे. तुम्ही तर मला नुसतं आता दुःखच देणं लावलं. मी तुमचं लय दिवसाची पाहून राहिली. 1 वर्ष झाले माझ्यासोबत तुम्ही चांगले वागत नाही. काय झालं तुम्ही बोलतही नाही, काही नाही. आणि गुमसून राहत आणि काही म्हटलं का फेक फा काही करून. आज मला सांगा तुम्ही काय आहे तर तुमचं उत्तर सांगा. कोणी नाही आहे, लवकर सांगा मला काय आहे तर. नाही तर मी चालली. डोकं काही खाऊ नका मायावाला. काय सांगू मी? मला किती फसवलं म्हणून त्या बाईनं. काय कसं करू? पण मी होई नाही ना तो. पण कोणी माझ्यावर विश्वास कसा ठेवून? मला त्या बाईले पैसे द्यायला लागून राहिले. तिनं मला लय फसवलं. सांगू इले हे माझ्या विश्वास नाही करण. काय करा? पण मी होई नाही तो. पण मी जोपर्यंत ते प्रूफ करत नाही तोपर्यंत लपवतो असं म्हणून राहिलो. पण काही मला असं वाटत नाही. रक्षणा नाही बरोबर दिसून राहिले. काय करू देवा? घरचेही सांगू शकत नाही. एवढं बेकार झालं आहे माझ्यासोबत. दाखासाठी ते बाई ब्लॅकमेल करते, पैसे द्यायला लागते. काय सांगू मी आता कोणाले? असं काही बोलायला लागले का तुम्ही विचारात जाता? काय होईल तर तुमचं? मोबाईल तर उलीसाही पाहू नाही देत. मोबाईल नुसता तुमच्या खिशात राहता. लेकराईले नाही पाहू देत, मला नाही पाहू देत. माझा पासवर्ड तुम्हाला माहीत पाहिजे. तुमचा पासवर्ड नाही मला माहीत पाहिजे. मोबाईल तर जसा खिशातून काढत नाही. आंघोळीला पहिले जात तुम्ही बाहेर ठेवा मोबाईल. आता तर कसेच मोबाईल बाहेर नाही ठेवत. काय आहे त्या मोबाईल तेवढं? काय आहे त्या मोबाईलात? काहीच नाही आहे. माझ्या ऑफिसचं हे राहते, लेकरं घेते मोबाईलमध्ये काही दाबून दिलं काही झालं म्हणून नाही देत मी मोबाईल. ठेवत नाही. लेकरं काय हात लावलं, तूही हात लावतो कुकरच्या उघडे बटना दाबल्या गेल्या तर माझ्या ऑफिसचं काही करप्ट होते ना ते फाईल घेईल म्हणून नाही ठेवत मोबाईल. तुझ्या कोणत्या डोक्यात भरम पडला? तू का माझ्यावर शक घेऊन राहिली काय? शक घेऊन राहिली का तू माझ्यावर? तसा दिसतो का मी तुले? नाही घेऊन राहिली, सारखं विचारून राहिली. तुम्ही वागताच तर वागूनच राहिले ना, तसे वागून नाही राहिले का सांगा? मोबाईल मग अंदर घेऊन जाता, आंघोळीला घेऊन जाता, संडासातही घेऊन जाता. कुठे मोबाईल उल्लीच आहे ठेवत नाही म्हटलं, कुठंच ठेवत नाही म्हटलं तुम्ही. तुमचं तर काही माहीत नाही पडत. थोडासा पासवर्ड असला का बाकी माझ्याचा पासवर्ड पाहिजे. तुमच्या याचा पासवर्ड मग जरी तुमचं महत्वाचं आहे पण मला तुमच्या याचा पासवर्ड माहीत असणं गरजेचं आहे ना. काही ना काही शक गेला रे लेकाले. आता कसं करा? लवकर ह्या शॉर्ट करा लागते, नाही तर बस माझा संसार उद्ध्वस्त होऊ शकते. विश्वास नाही ना? जाऊ दे, बोलू नको माझ्यासोबत. हो ये नसतो आहे गेलं. एवढं म्हणतात बोलू नको गेलू नका करताना बस चालले जाता. कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही. कुठे गेले तुमचे पैसे? तिथे सांगे तुम्ही फक्त 20,000 देता म्हणे. मला वाटलं तुम्ही पुरा देता आई पैसे. मला 1,000 रुपये देता. मला 1,000 रुपयात उगी राय म्हणता. पैसे एवढे कुठे चालले हे सांगा मला तुम्ही पहिले. असं ऐकलं का तुम्ही? आईले सांगता का मी नीताले 15,000 देतो, मला 1,000 रुपये देता. 15,000 सांगता तुम्ही. खोटेपणा मला ओळखू आला. इतके खोटे बोलून राहिले तुम्ही म्हटलं. सोबत बोलता आई सोबत खोटे बोलून राहिले. बांधील नाही येतो यायचं. सांगन एक दिवस, आताच नाही सांगत मी. सांगन या लोकांनी कटकट लावते. प्रेमानं तर बोलतच नाही. हो मी बोलली ते कटकटच वाटते ना तुम्हाला? प्रेमानं किती दिवसाची बोलून राहिली. कधी काही म्हणत नाही. तरी मला असे बोलता तुम्ही. मला माय दुःख माहीत. आई बाबाची तर सांगू शकत नाही, कुठंच नाही. सासूलाही सांगू शकत नाही, त्याही माझी गोष्ट ऐकून निघेल. तुम्ही असे वागता. मला किती बेकार वाटत असं, एकटं पडल्यासारखं लागते म्हटलं. तुम्ही मला काही नाही देत आणि किती त्रास होते म्हटलं. अशा काही गोष्टी सांगत नाही. पहिल्यासारखे तुम्ही राहिलेच नाही ना, राहिलेच नाही तुम्ही. नीता माझ्यात काहीच बदल नाही ग. थोडं मला कामाचं प्रेशर आहे म्हणून मी असं वागून राहिलो. समजून घे नीता. फक्त माझ्यावर असं शक नको घेऊ. तू कधीच शक नको घेऊ. तू माझी अर्धांगिनी आहे अशी कधी करू नको. तूच विश्वास नाही ठेवशील तर कोण माझ्यावर विश्वास ठेवण? जग तरी ठेवत नसते पण बायकोवर विश्वास ठेवा. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी काही गैर नाही करत आहे. माझ्यावर कधी विश्वास ठेव तू. कोणच वागून राहिले सांगा ना मला. मी काय करू सांगा आता मला. तुम्ही काहीच बोलत नाही, काही नाही. किती मला दुःख आहे. मी मायावाला टेन्शन गमवायसाठी मी बाहेर जातो, हे करतो. तुम्ही काहीच सांगत नाही. ते बरोबर आहे लेकाले. पण मी काहीच करू शकत नाही. आता सांगूही शकत नाही तिला.
तिचं काही चुकत नाही, पण आता तिलाही सुसा लागून राहिली, आम्ही मायाची झड त्याईली पोचून राहिली. मी लेकरायली टाईम नाही, मी चांगला वागून राहिलो. उद्या आजपासून मी चांगला वागण्याचा प्रयत्न करतो. तिचंही बरोबर आहे, मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून खरं बोलू नाही शकत, म्हणून म्हणून होऊन राहिलं असं. तिचाही काही दोष नाही आहे. मी या गुंतऱ्यातून सुटेपर्यंत सांगू शकत नाही तिला. काय कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवून. त्याचा पूर्ण सोक्षमोक्ष खरं काय खोटं काय ते पहिले मला सिद्ध करायला लागेल, तेव्हाच याच्यासमोर ती गोष्ट काढू शकतो. पण यांना माहितीही झालं नाही पाहिजे. हे प्रकरण लवकर मला बंद करावं लागेल, नाही तर घरीपर्यंत त्याची झड पोचन. हे खूप महत्त्वाचं आहे. तर माझ्या बायकोवर, माझ्या लेकरावर सगळ्यावर परिणाम होऊ शकतो. आताच माझी बायकोही डिप्रेशनमध्ये चालल्यासारखी आहे. तिला टेन्शन लागून राहिलं आहे, मलाही टेन्शन आहे सगळं. कसं कसं करावं काही समजून नाही राहिलं. माझ्यावर विश्वास ठेव, मी काहीच गैर नाही करत आहे. आणि तुझा जर विश्वास माझ्यासोबत असेल ना, मी सगळं काही जिंकून येईन. विश्वास नाही म्हणूनच तर सगळं तुमचं झाकून नेऊन राहिली. ची नको बोलू तू. माहीत आहे तुझा विश्वास माझ्यावर लय आहे, हे मलाही माहीत आहे. मी तुझ्या विश्वासाला कधी तळा नाही जाऊ दे. काय लग्निंगा तुम्हाला पैसेच नाही पुरून राहिला ना, काय लग्निंगा तसं पाहिलं तर एकत्र राहून काही फायदा नाही आहे. पण तुम्हाला पैसा नाही पुरून राहिला ना, म्हणून तुमचे पैसे कुठे चालले तर म्हणून तुम्ही लग्न निघत. लग्निंगाची गोष्ट नको करत जाऊ. एकत्र राहायची गोष्ट करत जाय. घर तोडून काय फायदा आहे काय? घर फोडू नको का? तेवढ्या पगारात होते काय? लेकरं आहे, पैसा जमा नाही करावा लागत काय? त्याचं घर फोडलं असतं तर आतापर्यंत अलग काढलं असतं तुम्हाला. बोलत जाऊ, असे शब्द वापरू नको कधी आयुष्यात.